मनाचा आवाज. दोन मित्र खूप वर्षानंतर भेटले. आलिशान गाडीतून उतरलेला श्रीमंत मित्र त्याच्या रस्त्यात भेटलेला गरीब मित्राला घेऊन पार्कमधल्या बाकड्यावर बसून गप्पा मारत होते. शाळेतल्या आठवणी जागवत ते भेळ खात होते. श्रीमंत मित्र म्हणाला, तुझ्या माझ्यात तर फारच फरक पडला आहे रे, आणि खूप अंतरसुद्धा. आपण दोघी खरं तर एकत्र शिकलो, खेळलो, वाढलो. पण बघ मी कुठे पोचलो आणि तू कुठे राहून गेलास. चालता चालता तो गरीब मित्र अचानक थांबला. त्या श्रीमंत मित्रानं विचारलं, का थांबलास. अचानक तो गरीब मित्र म्हणाला, तुला काही आवाज आला का रे. श्रीमंत मित्र पाठीमागे पडलेलं 5 रुपयाचं नाणं उचलून तो म्हणाला, अरे हे नाणं तर माझ्या खिशातून पडलं होतं, त्याचाच हा आवाज होता. हे ऐकत ऐकतच गरीब मित्र तिथल्याच एका काटेरी रोपट्याजवळ गेला. त्यामध्ये एक फुलपाखरू पंख फडफडत करत होतं. नाजूकपणे त्या फुलपाखराला बाहेर काढत त्या गरीब मित्रानं त्याला आकाशात मुक्तपणे सोडून दिलं. श्रीमंत मित्रानं विचारलं की, तुला त्या फुलपाखराचा आवाज कसा काय ऐकू आला रे. तो गरीब मित्र म्हणाला, दोस्ता हाच तर फरक आहे. तुला धनाचा आवाज ऐकू आला आणि मला मनाचा. मित्रांनो, ही छोटीशी कथा तुम्हाला कशी वाटली ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि शेअर करा. लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.